हाय हॅलो नमस्कार, मी कल्पना ईशा केक्स अँड किचन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे इव्हनिंग स्नॅकमध्ये खाता येणारा आणि चवीला अगदी चटपटीत असा कोल्हापुरी भडंग। तर पाहूयात भडंग बनवण्यासाठी लागणार साहित्य। तर भडंग बनवण्यासाठी येथे आपण वापरतोय 1 वाटी शेंगदाणे, 15 ते 20 पाकळ्या ठेचलेली लसूण, 20 ते 25 कढीपत्त्याची पाने, अर्धी वाटी भाजलेल्या चण्याची डाळ, अर्धी वाटी खोबरे, साखर आणि जिऱ्याची पावडर, 1 मोठा चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद, चिमूटभर हिंग, चवीपुरते मीठ आणि 250 ग्रॅम इतके मुरमुरे। खरे तर आम्ही याला चिरमुरे असे बोलतो। तर चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। गॅसची फ्लेम ऑन करून त्यावर कढई ठेवून देऊ। कढई थोडी गरम झाली की त्यामध्ये मोठी अर्धी वाटी तेल ओतून घेऊ। आता तेल गरम झाल्यावर शेंगदाणे अगदी चांगले खरपूस तळून घेऊ आणि बाजूला ठेवून देऊ। तर याच पद्धतीने आपण भाजकी चणा डाळ, बारीक चिरलेले खोबरे, स्वच्छ धुतलेला कढीपत्ता आणि ठेचलेली लसूण पण तळून घेऊ। त्यानंतर गॅसची फ्लेम लो करून त्याच तेलामध्ये आपण हळद, चटणी, हिंग आणि चवीपुरते मीठ ॲड करून मिक्स करून घेऊ आणि लगेचच त्यामध्ये मुरमुरे म्हणजे चिरमुरे आणि बाकी तळून घेतलेले जिन्नस ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेऊ। अशा पद्धतीने मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये साखर आणि जिरे यांची बारीक करून घेतलेली पावडर टाकू आणि गॅसची फ्लेम बंद करून व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर अशा पद्धतीने रेडी आहे अगदी इन्स्टंट आणि चटपटीत असा कोल्हापुरी भडंग। तर याला आणखीन चटपटीत बनवण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये थोडा भडंग घेऊन त्यावर बारीक चिरलेला कांदा आणि थोडा शेव आणि हवा असेल तर लिंबू टाकून खाऊ शकतो। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।